आणि लौकिक वैभव यामध्ये गुंतून राहतो. एक आजीबाई होती, तिला तिच्या पतीने सल्ला दिला, अगं मरायला टेकलीये तू, तुला असं वाटत असेल तुझ्या शेवटच्या काळामध्ये तुझ्या मुलांनी तुझी सेवा करावी, तर मी सांगतो तसं नाटक कर, नाही तर काही खरं नाही. सध्याच्या समयी तुझे मुलं तुझी सेवा करतील असं आवश्यक नाही. मग काय पर्याय निवडला? रोज जेवण झालं की आजीबाई आपल्या खोलीत येऊन बसायची आणि एक पेटी जोरजोरात वाजवायची आणि त्या पेटीचा आवाज छन 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 सुनेच्या मुलाच्या कानी पडायचा. सुनबाई मुलं म्हणतात, म्हातारीकडे भरपूर पैसा आहे, सेवा करा तिची. आणि म्हातारीची सेवा सुरू केली. रोज 8 दिवसा गोड धोड नवीन करून खाऊ घालायचं, नवीन नवीन काहीतरी आणायचं. सुरू. आणि काळाच्या पडद्याआड म्हणजे म्हातारीचं मरण आलं आणि आजीबाई वारली. आजीबाई वारल्यानंतर तिचा अंतिम संस्कार करून वापस आलेले सून मुलगा म्हणतो, बस आता पेटी काढा, मी सांगतो रोज छन छन आवाज यायचा, म्हातारीने सगळं याच्यातच गोळा करून ठेवलं असणार आहे, बस तुम्ही उघडा. दरवाजा आतून लावला म्हातारीच्या खोलीचा, आजीबाईची पेटी घेतली, चावी मात्र आजीबाईच्या घोळाला गेली. आता काय करावं? तोडा, त्याला काय. कुलूप तोडलं, फोडलं, पेटी उघडली. पेटीमध्ये काय सापडलं? म्हातारी इतकी हुशार, तुटलेले टिनाचे डब्बे, गंजलेले तुकडे, असं सगळं लोखंडाचं गोळा करून ठेवलं तर रोज वाजवायची. आणि होती तोपर्यंत सगळी सेवा करून घेतली आणि शेवटी शेवटपर्यंत सेवा करून आणि देऊन काय गेली? सुनेने मुलाने कपाळाला हात मारला की बस जाऊ द्या, दर्शन घेऊ द्या. कारण तुम्ही ज्या वेळेला थांबवता त्यावेळेला सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जातं, त्यामुळे घ्यायचं असेल तर घेऊ द्या दर्शन, असू द्या. आता काय. गोपाल कृष्ण भगवान की. नाम आकार आणि धनामध्ये आसक्त जीव, त्याला कधी आसक्ती लागेल? भगवंताच्या नामचिंतनाची, रूपचिंतनाची, लीला चिंतनाची, धाम म्हणजे तीर्थयात्रेची कधी आसक्ती लागेल? इच्छा कधी जागी होईल? पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी, जो पुण्यवान असेल त्याला बहुत जन्माची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेको अनेको पूर्वजन्माचं सुकृत कामा येतं, त्यावेळेला याची गोडी लागते. अजून आम्हाला लागली आहे की नाही तेही माहिती नाही. बस झालं ना मावशी, आल्यापासून तेच पाहतंय, कोण कुठे बसलं, काय करत आहे, कोण कुठे उठत आहे. या सगळ्यातून वरती उठायला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही लवकर आल्यामुळे तुमची इच्छा असते की समोरच बसायला मिळावं, पण चिंता करू नका. जे समोर बसले ना ते देवाला पाहताय, जे समोर बसले ते देवाला पाहताय, जे मागे बसले ना देव तुम्हाला पाहतोय, काळजी करू नका. ठीक आहे ना.
आपण देवाला पाहणं, देवानी आपल्याला पाहणं हे चालू राहायला पाहिजे. किती आसक्ती, ती आसक्ती एका बाजूला सोडून भगवत प्रीती जुळायला पाहिजे. काल मला अरुण दादा म्हटले की दीदी हे ब्रह्मज्ञान लोकांच्या डोक्यावरून निघून जातं. भजन घ्या, आनंद घ्या, सगळ्यांना नाचवा, बिलकुल ते होणार आहे, त्याच्यामध्ये संदेह नाही. भजनानंदाचा आनंदच लक्षात राहणार आहे. या मोठ्या मोठ्या गोष्टी खरोखर लक्षात राहत नाही. आपल्याकडे संपत्ती कायम राहणार तर नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तर वर्णन करूया, या कथेला आरंभ करूया. महाराज परीक्षित जे काल आपण श्रवण केलं, भगवान पांडवांच्या वंशाची रक्षा करतात. महाराज परीक्षित जन्माला येतात. परयती इक्षित इति सह परीक्षित, जो लोकांचं परीक्षण करणारे होते, पाहत होते हे ते तर नाही ना ज्याचं दर्शन मी गर्भामध्ये केलं. एक दिवस महाराज परीक्षित एका पेटीवरती लिहिलं होतं, याला कोणी उघडू नये. मनुष्याचा स्वभाव आहे, त्याला म्हटलं हे करू नये तो पहिले करतो. महाराज परीक्षितांनी ती पेटी बघितली आणि उघडली. ती पेटी उघडून ज्यावेळेला महाराज परीक्षितांनी ती पेटी उघडून त्यामध्ये मुकुट पाहिला, तो मुकुट महाराज परीक्षितांनी आपल्या डोक्यावरती धारण केला. काय होता तो मुकुट? तो मुकुट राजा जरासंघाचा मुकुट होता. अन्याय, अत्याचार, हिंसेने मिळवलेला हा मुकुट डोक्यावर राजा परीक्षिताने घातला. त्यावेळेपासून राजा परीक्षिताला असं वाटलं, चला आता आपण शिकारीला जाऊया. आणि महाराज परीक्षित डोक्यावरती मुकुट घातल्यापासून स्वाभाविक आहे, प्रेम निघून गेल्यानंतर प्रेमाची जागा हिंसा घेते, राग घेतं, द्वेष घेतं, लोभ घेतं. आणि डोक्यावरती राजा जरासंघाचा मुकुट धारण केल्यापासून महाराज परीक्षितांच्या मनात शिकारीची भावना निर्माण झाली आणि शिकार करण्याकरता निघाले. शिकार करण्याकरता निघाल्यानंतर महाराज परीक्षितांनी बघितलं एक शम्मिकांचा आश्रम आहे. तहानेने व्याकुळ झालेले महाराज परीक्षित त्या आश्रमात प्रवेश करतात आणि आश्रमामध्ये प्रवेश करून पाणी मागतात. ध्यानस्थ आहे, मुनीवर ध्यानस्थ आहे, पाणी द्या, पाणी द्या. 2-3दा पाणी मागितलं, पण मात्र मुनिवरांचं लक्ष नाही, ध्यान नाही. कारण त्यांचं ध्यान तर ब्रह्मानंदाबरोबर लागलेलं आहे. मला पाहून असं ढोंग करताय का, हा विचार राजा परीक्षिताच्या मनात आला. आणि तिथे एक मेलेला पडलेला सर्प उचलला, तो गळ्यामध्ये टाकला आणि तिथून निघून गेले. संत अवज्ञा का फल ऐसा, जरियू नगर अनाथ कर जैसा, साधू अवज्ञा का फल ऐसा. ज्या वेळेला गळ्यामध्ये तो मेलेला सर्प टाकला, संतांचा अपमान झाला. खरं तर हे संतांकडे जाण्याची, साधूकडे जाण्याची विधी आपल्याला भगवद्गीतेने सांगितले. कोणत्या विधीने जावं? विनम्रतेने जावं. नाही संतांचा सन्मान करता आला तर कमीत कमी अपमान तरी करू नये. पण डोक्यावरती असलेल्या त्या स्वर्णामधल्या कलीने महाराज परीक्षित एकदा पृथ्वी भ्रमण करताना त्यांनी एक दृश्य बघितलं. गाय आणि नंदी उभे, आणि या गाय व नंदींना 3 पाय नाहीये, केवळ एक पाय आहे. नंदी म्हणजे धर्म आणि गोमाता म्हणजे पृथ्वी. केवळ एक पाय आहे, ज्या पायावरती धर्म आणि पृथ्वी उभे आहेत. ते पाय आहे कलियुगामध्ये उरलेलं केवळ सत्य.
आपापसामध्ये संवाद आरंभ झाल्यानंतर कलियुग त्या ठिकाणी, कलिकाल त्या ठिकाणी एक मनुष्य रूप, विकृत रूप घेऊन आला आणि मारायला सुरुवात करतो. धर्म आणि पृथ्वीला, गाय आणि नंदीला, प्रतिकात्मक ही कथा आहे. मारायला सुरुवात करतो. त्यावेळेला महाराज परीक्षित त्याला थांबवतात. तू कोण आहे जो माझ्या राज्यामध्ये धर्म आणि पृथ्वीला मारत आहे? असं करू नकोस. धर्म आणि पृथ्वीला विचारलं, तुम्हाला यांनीच पीडा दिली ना? हे बघा, धर्म आणि पृथ्वी दुःखी आहे, पण आपल्या दुःखाचं दोषारोपण दुसऱ्यावर नाही करत. आपण दुःखी असल्यानंतर आपल्या दुःखाचा दोष दुसऱ्याला नाही द्यायला पाहिजे. खरं तर अन्य कोणाच्या कारणामुळे आपण दुःखी असू शकत नाही आणि अन्य कोणा व्यक्तीमुळे, वस्तूमुळे आपण सुखी असू शकत नाही. आपल्या सुखाचं कारण पण आपणच आहे आणि आपल्या दुःखाचं कारण पण आपणच आहे. स्वतःच स्वतःला दुःखाचं कारण मानून चाललं ना तर परिवर्तन संभव आहे. 3 प्रकारचं दुःख आहे. काही दुःख आहे काळानुसार दुःख, समयच असा चालू आहे. काय करता महाराज? मंदी आहे, आर्थिक मंदी, शेअर मार्केट उतरलेले आहे, नाही काही, काळ असा चाललाय, काही नाही करू शकत. सुखी होण्याची चान्सेस कमी आहे, कारण काळ असा चाललाय. जे लोक काळानुसार दुखी आहे ते आनंदी होऊ शकतात. काळ निघून गेला, आनंदी होता येतं. दुसरे, काही लोक परिस्थितीनुसार दुखी आहे. अशी परिस्थिती आहे जीवनामध्ये की ज्या परिस्थिती कारणास्तव दुःख येत आहे. परिस्थिती निघून गेली, दुखी जो व्यक्ती आहे तो सुखी होऊ शकतो. काळानुसार जो दुखी आहे तो सुखी होऊ शकतो. परिस्थितीनुसार जो दुखी आहे तोही सुखी होऊ शकतो. पण जो स्वभावतः दुखी आहे त्याला सुखी करणं फार कठीण आहे. काही लोक असतात स्वभावतः दुखी, चेहऱ्यावर बघा सदा न काळा 12 वाजलेले असतात, हसायलाच तयार नाही, प्रसन्न राहायला तयार नाही. अहो, भगवंताचा प्रसाद आहे प्रसन्नता. प्रसाद म्हणजे फक्त उदरभरण नाही बरं का. प्रसाद याचा अर्थ प्रसन्नता असं म्हटले. मग ती प्रसन्नता आपल्याकडे आहे का? आपल्याकडे पाहून कोणाला प्रसन्न वाटतं का? की आपल्याकडे पाहून कोणाला असं वाटतं कशालाच मरायला याचं तोंड पाहिलं? काही व्यक्ती आपल्या सोबत थोड्या वेळ जरी बसले तरी त्यांना बरं वाटतं का? तुमच्या प्रेझेन्सने, तुमच्या असण्याने 4 लोक आपलं दुःख विसरताय की तुमच्यामुळे 4 लोक दुखी आहे? स्वभावता दुखी होणं उचित नाही. एका सुनेने ठरवलं आपल्या सासूला खुश करायचं. तिने सगळं केलं. सुंदर कढी बनवली, खिचडी बनवली, जेवायला बसवलं, ताट मांडलं, पाट मांडलं, ताटावर पाट नाही, पाटावर ताट. सासूबाई जेवायला बसल्या. एक घास उचलला, तोंडात टाकला. 1 वाटी कढी पिली, 2री वाटी, 3री वाटी, 4 वाटी, 4थी वाटी घेतली आणि घराच्या बाहेर फेकली. अशी बनवतात कढी? याला म्हणतात कढी? कढीत मीठ नाही आहे. हे शिकवलं का आई वडिलांनी तुला? वाईट वाटलं. असं नव्हतं म्हणायला पाहिजे. काही हरकत नाही. उद्या परत चांगलं बनवू आणि सासूला खुश करू. हिने परत खिचडी कढी सगळं व्यवस्थित बनवलं, सासूबाईंना जेवायला बसवलं. आज तर खुश करूच म्हणे आत्याबाईंना. बसल्या जेवायला. आज 4-5 एक्स्ट्रा वाटी कढी पिल्या आणि 8वी कढीची वाटी घेतली आणि घराच्या बाहेर फेकली. सुनबाई म्हणे, सासूबाई आज सगळं पाहून चाखून बनवलं होतं, आज काय झालं? सासूबाई म्हणतात, जशी आज बनवली तशी काल का नाही बनवली म्हणून फेकली. याला म्हणतात स्वभावता दुखी. आज छान झाली पण आज जशी बनवली तशी काल का नाही बनवली? काही लोक असतात स्वभावता दुखी, त्यांना काही द्या तुम्ही, सुखी होण्याचे चान्सेस. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय असं म्हटलं. तर आपण श्रवण केलं, साधू संतांनी भगवंताला असं प्राप्त करून घेतलं होतं की साधू संतांनी भगवंताला प्राप्त करून घेतल्यानंतर त्यांना सुख दुःखाच्या
वरती उठले, सुख दुःख समयी कृत्वा लाभा लाभो जया जयो या स्थितीला पोहोचून ते सदान काळ आनंदी राहतात, कारण गोविंद त्यांच्या सोबत आहे. धरीला पंढरीचा, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. ओ काही लोक जागचे हालायलाही तयार नाही. सुंदर दोन्ही हात वरती करत टाळी वाजवत मोठ्या प्रेमाने म्हणा. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. जनाबाई यामध्ये वर्णन करतात की काय केलंय मी देवाबरोबर. तर तो जो पंढरीचा चोर आहे ना, ज्याने आम्हाला वेड लावलंय, त्या वारकरी वारी करतो, घरापासून निघतो, पंढरपुरापर्यंत जातो. मनामध्ये एकच आस असते, भेटी लागी जीवा लागलीसी आस. गोपाळपुरी पासून रांग असते, एकदा का पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि कडकडून त्याच्या चरणाला मिठी मारावी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे. रस्त्याने येत येत मनामध्ये एकच वाट असते की नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले. कसा तरी जाऊन पोहोचतो आणि जाऊन पोहोचल्यानंतर ज्या वेळेला भगवंताला पाहतो त्यावेळेला मनामध्ये एकच विचार येतो, पांडुरंगा इतक्या दुरून तुझ्या दर्शनाची आस मात्र घेऊन आलो होतो, तुझं दर्शन आज मला झालं. तुझ्या दर्शनाने मला तृप्ती झाली, तुझ्या दर्शनाने मला शांती लाभली. अरे पांडुरंगा, खूप मेहनत करावी लागते, खूप कष्ट करावे लागतात, पाऊस वेळेवर येत नाही, शेतामध्ये वेळेवर सगळं अन्नधान्य उगवत नाही, पण तू कृपा करतो ना म्हणून सगळं व्यवस्थित होतं बरं का. संसार अगदी व्यवस्थित चालतोय, बस असाच आशीर्वाद तू राहू दे. जनाबाईंनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवून घेतलं. हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. दोन्ही हाताने टाळी वाजवत, तुम्ही नीट टाळी वाजवाल तर भजन पूर्ण होईल. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा. वक्ता थांबला आणि श्रोता सुरू झाला की समजावं आपल्या कार्यक्रमाची पावती आपल्याला मिळाली, आपला कार्यक्रम सफल झाला, सार्थक झाला. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना के, आत विठ्ठल कोंडीला. धरीला पंढरीचा चोर,
जनी म्हणी बाविठाला सगळे म्हणताय ना, सुर की नदिया हर दिशा से बहके सागर में मिले, तसं तुमचं आणि आपलं एक सूर होऊन जाऊ द्या, मग समाधी भाषा सुरू होते. ज्या वेळेला इथून स्वर निघतोय तो तिथून जुळला की समाधी. इति श्री पारमहंस संहितायाम, या संहितेला परमहंसांची संहिता म्हटली आहे. म्हणजे जीव वेगळा होऊन जातो आणि शिवत्वाची भेट परमात्म्याबरोबर या जीवाची भेट होते, शिवत्व नांदायला सुरुवात होते. या जीवामध्ये शिवत्व आहे म्हणून जीव जीव आहे, नाहीतर या जीवाला शव बनायला वेळ नाही जर का त्या शिवत्वाला आम्ही समजलं नाही. जनी म्हणे बा विठ्ठला जीवी सोडीन मी तुला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवी सोडीन मी तुला. ओ धरीला पंढरीचा, धरीला पंढरीचा सोर, धरीला पंढरीचा सोर, धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया, धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया. ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री चैतन्य महाराज की जय, गिरिराज धरण की जय, श्री वल्लभाधीश की जय हो. काय चाललंय हे, काय चाललंय खरंच. एवढ्या सुंदर भजनानंतर मनोवृत्ती कशी व्हायला पाहिजे, चित्तवृत्ती कशी व्हायला पाहिजे, मनाचं स्थैर्य कसं असायला पाहिजे. बस एक मात्र कथा, आता दुसरं काही नको. ते म्हणतात ना की न आवडे जनधन माता पिता, विषय तो त्याचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. तुमच्यामुळे संपूर्ण वातावरण गोंधळल्या जाते याची जाणीव ठेवा जरा माय मावल्यांनो. एक माऊली येते उशिरा येऊन बसते समोर कथेमध्ये, आणि यांची एक मोठी विचित्र रोग आहे. रोग येताना मन घरी ठेवून येते आणि बाकी सगळं घेऊन येते, नाही का. कुंकू पाहिजे, बुक्का पाहिजे, टिक्का पाहिजे, प्रसाद पाहिजे, आसन पाहिजे, फुलं पाहिजे, आणि वेळ आली तर ते बसल्या बसल्या बनवायला काय वाती, हा वाती पण बनवायला घेऊन येते. पण मन मात्र जेवढ्या वस्तू आपण कमी आणाल कथेमध्ये तेवढं मन विखुरलेलं कमी राहील, तेवढं मन विखुरलेलं कमी राहील जेवढ्या वस्तू कमी राहील. तुम्ही इथे बसलेले असता, चप्पल कुठेतरी काढून येता, मन तिथे लागलेलं राहतं. अर्धा मंत्र देवाला पाहून, अर्धा मंत्र चपलीला पाहून, त्वमेव माता, उरलेला मंत्र चपलीला पाहून, पिता त्वमेव. पाहायचंय ना, लक्ष ठेवायचंय भगवंताला. त्वमेव बंधू, उरलेला मंत्र सखा त्वमेव, बाकीचा त्वमेव विद्या, आणि उरलेली चप्पल जात आहे मम देव देव, तरी गेली. थांबवू शकलो. जेवढ्या वस्तू कमी तेवढं मन विखुरलेलं कमी राहील. काय बरोबर ना. भोला भाव आहे तुमचा, भोले भाव मिलत रघुराई. एखादा भक्त भोळा असावा, पण मात्र त्याला जीवनामध्ये काय साध्य करून घ्यायचंय हे समजावं, कुठे लक्ष द्यावं आणि कुठचं लक्ष काढून टाकावं हे समजावं. दिवसभर संसार करता की नाही, करता ना, हो म्हणा हो. हा,
याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. हे काय आहे? घालिंग लोटांगण बंदीनं चरण. दिवसभर संसार करता, हे 2 तास मिळतात, ते 2 तासात तर भजन करा. महाराज परीक्षितांना ज्यावेळेला शाप मिळाला, कारण डोक्यावरती धारण केलेल्या त्या मुकुटाने विचित्र कर्म करवलं, संतांचा अपमान हातून घडला. महामुनी शमिकांच्या पुत्र शृंगींनी बघितलं काय की माझ्या पितेच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलाय, त्यांनी शाप दिला, जा येत्या 7 दिवसामध्ये तक्षक सर्पाचा दंश होऊन याचा मृत्यू होईल. अरे अरे, काय केलं हे? शमिक शृंगींना समजावून सांगतात की शृंगी, परोपकार वचन मन काया. एका संतांचं जीवन परोपकारासाठी आहे. एखाद्या वेळेला गळ्यामध्ये फुलांची माळ न टाकता सर्प माळ टाकली तर संतांनी रागवायला नाही पाहिजे. संतांचा स्वभाव कसा असायला पाहिजे? दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. असा दया क्षमा शांतीने परिपूर्ण असावा. जा त्यांना उशाप द्या. शृंगींना पाठवण्यात आलं उशाप देण्याकरिता. पण मात्र राजा परीक्षित म्हणता उशाप नको, मला माझ्या केलेल्या कृतकृत्याचा पश्चाताप आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो पश्चाताप तीर्थी नहाला. तुम्ही एरवी मारे कितीही गोदावरी गंगेमध्ये स्नान करा, घासून घासून स्नान करा अंगाला, पण मात्र पाप दूर त्यावेळेला जातील. केवळ तीर्थ स्नानाने पाप जात नाही, मग तीर्थ स्नानाबरोबर मनामध्ये पश्चातापाची अग्नी, पश्चाताप तीर्थ स्नान करावं लागेल. मनामध्ये पश्चातापाची अग्नी जागी होणे म्हणजे कुठेतरी वैराग्य जागो होण्यास समान आहे. आणि यानंतर महाराज परीक्षित तत्क्षण सर्वाचा त्याग करून निघतात. त्याग करून म्हणजे काय? आता मला कुठे जायचंय, काय मिळवायचंय? 7 दिवस आहे माझ्याकडे. प्रत्येकाकडे 7च असतात. नवीन कोणता वार येत नाही. पांढरा सोमवार येतो का आपल्यासाठी? नाही. तुम्हाला मला 7 दिवसातच जायचंय. असं वाईट तोंड करून पाहू नका. सगळ्यांना जायचंय. कोणाची परमनंट तिकीट असेल तर हात वर करा. जाणारच नाहीये असं कोणी आहे का? नाही. जन्माला आलेलं आहे, जाणं भाग आहे. आपण महत्व कशाला देतो? आपण महत्व देतो सूर्योदय आणि सूर्यास्ताला. पण फक्त सूर्योदय आणि सूर्यास्त महत्वाचा नाही, तर त्या सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंत आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जी हालचाल होते त्याला खूप महत्व आहे. सूर्यास्तानंतर परत सूर्योदयापर्यंत धर्म म्हणजे काय पुढे आपण पाहणार आहे. सुंदर वर्णन केलेलं आहे. पण या वर्णना अंतर्गत ज्या वेळेला महाराज परीक्षित सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, असं सर्व धर्मांचा त्याग करून एकमात्र भगवंताची शरणागती धारण करतात. सगळ्यात मोठी आहे संपत्ती, ती म्हणजे समर्पण, शरणागती. जीव शरणागत व्हावा. अन्य देशामध्ये शरणागती पत्करणं चांगलं मानल्या जात नाही. का मानल्या जात नाही? ते म्हणतात, अच्छा आप किसी के शिष्य हो, तुम्ही कोणाचं शिष्य आहात? अरे 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 अरे, म्हणजे तुम्ही गुलाम आहात. अनेको देशांमध्ये शिष्यत्व म्हणजे गुलामत्व मानल्या जाते. पण आपल्या देशामध्ये जितक्या मोठ्या गुरुचे आम्ही शिष्य, तेवढं मोठं आपलं पद असतं. अच्छा तुम्ही यांचे शिष्य आहात, वा वा वा, तुम्ही वारकरी आहात, तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायांना मानता, तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायांच्या परिवारातले आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात महाराज. शरणागती, भगवत शरणागती सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपल्या सर्वांच्या जीवनातली. स्वामींची शरणागती आपल्या जीवनाचं वैभव आहे असं समजून चला. खरं जीवन त्या वेळेला सुरू झालं ज्या वेळेला आपण साधू संतांना शरण गेलो. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. साईबाबांचं वचन आहे की मला शरण कोणी आला आणि वाया गेला, दाखवा बरं ऐसा कोणी. नाही आहे महाराज, असं कोणी नाही. शरण त्याला आला, त्याचं तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, त्याला मी धारण करतो, त्याचं सर्वस्व मी वहन करतो, त्याचं सर्व मी वहन करतो, त्याला सांभाळतो. आणि असं म्हणून भगवान आश्वस्त करतात तुमच्या आमच्या जीवांना. म्हणजे चिंता करण्याची गरज नाही, चिंतन करण्याची गरज आहे. हे जे दिवसभर एवढी मरमर करतोय ना, चिंता, मरेपर्यंत चिंता करतात. धडपड चालली आहे,
धड पडेपर्यंत धडपड करतो. कळलं ना? हे धड पडेपर्यंत धडपड करत राहतो. काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं, काहीतरी. एक म्हातारा मरणाला टेकला तरी त्याची चिंता, काही खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही. बोलणं बंद झालं, त्याला बोलता येईना, त्याला बोलता येईना, चालता फिरता येईना. तो इशारा करत होता. सुनबाई म्हणे, तुम्हाला खरं सांगू, मला असं वाटतं म्हणे सासरे बुवांना सांगायचं आहे की यांनी संपत्ती कुठे ठेवली आहे. बोलवा डॉक्टरला. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरला म्हणे की ते सांगणारे संपत्ती कुठे ठेवली, त्यांना बोलतं करा. 2च शब्द बोलावे म्हणे म्हाताऱ्यांनी, पण बोललं पाहिजे, बोललं पाहिजे काहीतरी. ठीक आहे, 2 लाखाचं एक इंजेक्शन आहे, 2च शब्द बोलेल, पण मात्र 2 लाखाचं इंजेक्शन द्यावं लागेल. सुनबाई म्हणे जाऊ द्या ना, 2 लाख गेले, 5 लाख भेटत असेल तर काय हरकत, ते काहीतरी करत आहे ना म्हणे, ते तर समजून जाईल. आणा म्हणे इंजेक्शन, आणा. इंजेक्शन आणलं आणि इंजेक्शन दिलं. जसं इंजेक्शन बोललं म्हणजे दिलं, तसं म्हातारा बोलायला लागला. ते आजोबा म्हणतात, किती वेळचं सांगा, बकरी फडा खाते, बाजूला करा. एका फड्यामध्ये किती गेले? तुम्ही हुशार आहे, तुमचं गणित पक्क आहे, व्यापारी आहे तुम्ही, बागायतदार आहे, त्यामुळे गणित पक्क आहे. फडा कितीचा येतो? तेवढ्या करता 2 लाख गेले. असंच चाललंय संसार, असाच आपला चाललाय. फक्त वाटतं मृग तृष्णा ते मृगजला समान, की त्या ठिकाणी सुख आहे बरं का. धावत जातो, पाहतो तर तिथे पाणीच नसतं, जल नसतं. परत थोड्या दूर दिसतं, अरे तिथे जल आहे. परत धावत जातो, अरे इथे जल होतं, आत्ताच होतं. मृगजला समान आपल्याला वाटत राहतं की इथे पुढून सुख आहे, पुढे सुख आहे. सुख पुढे नाही आहे, इथे आहे, आज आहे आणि आत्ता आहे. कुठे? इथे आहे, आज आहे आणि आत्ता आहे. सुखी व्हायचं असेल तर आज आत्ता, उद्या परवा कधी संभव नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. पुढे काही नाहीये, जे काही आहे ते या क्षणात आहे, आत्ता. सुखी व्हायचं असेल तर आत्ता होऊ शकता, भविष्यामध्ये सुखी होणं संभव नाही. महाराज परीक्षिताने निवडलं आज, आत्ता, ताबडतोब. जे काही मिळवून घ्यायचंय, जे काही प्राप्त करायचंय, जे काही आपलं करायचंय, ज्याने काही आपल्याला प्राप्त होणार आहे ते आज, तत्क्षण, त्याच वेळेला सर्वस्वाचा त्याग करून निघाले. कुठे? गंगेच्या काठाने चालले आहे. तर गंगेच्या काठावर तरी पण प्यासे आहे, म्हणजे तहानलेले आहे. कुठपर्यंत येऊन पोहोचले? सुतजींपर्यंत. शौनकादी मुनियांनी सुतजींना प्रश्न केले होते, किम श्रेयशास्त्रासारक स्वावतार प्रयोजनम, किम कर्म की अवताराशच धर्मकम शरणम गत. त्यांना सांगण्यात आलं कर्म काय, धर्म काय. आणि या ठिकाणाहून महाराज परीक्षित ज्या वेळेला आले, सुतजी यांना विचारण्यात आलं, मिर्यमान माणसाने काय करावं, जो मरणासन्न आहे त्याने काय करावं. कोणी म्हणत आहे दान करा, कोणी म्हणत आहे यज्ञ करा, कोणी म्हणत आहे तप करा. उत्तर मिळत नाहीये. उत्तर एक मात्र समोरून चालत येत आहे. अजान वर्ष स्वरूप समोरून जे चालत येत आहे, नंग धडंग अवस्था आहे, उत्तुंग छाती आहे, सुंदर कमल नेत्र आहे. हे बघा, झाकोळले लोप ना लोपियला हिरा. हिऱ्याने जरी ठरवलं आपलं तेज लपवायचं तरी ते लपून राहू शकत नाही. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की ज्यांनी भगवंताला प्राप्त केलं त्याचे लक्षण काही वेगळे असतात. दिसून येतं की अरे इसने कुछ पाया है. जो बोलतोय ना देव आम्हाला भेटला, देव आम्हाला भेटला, अजून त्यांना देव भेटला नाही. आणि जो प्राप्त करतो भगवंताला तो बोलत नाही. मग तो बोलत नाही, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती बोलते. तो बोलत नाही, त्याच्या आजूबाजूचं वातावरण बोलतं. तो बोलत नाही, मग त्याचा अस्तित्व बोलायला लागतं की अरे इसने उसे पाया है, इसने उसे अवश्य पाया है. आणि म्हणून
ज्या वेळेला शुकदेवजी महाराज चालत आले, ते तेज, ते स्वरूप पाहिलं आणि ते तेज स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात आलं, अरे इन्होंने किसे पाया है? राधा नाम आधार परम धन, राधा नाम आधार, राधा नाम आधार परम धन, राधा नाम जाहि श्याम मुरली में तेरे, जाहि श्याम मुरली में तेरे, सुमिरे बारंबार परम धन, राधा नाम आधार, राधा नाम आधार परम धन, राधा नाम आधार। वेद मंत्र और यंत्र तंत्र में, वेद मंत्र और यंत्र तंत्र में, सब ही कियो निर्धार। श्री शुक प्रगट कियो नायाते, श्री शुक प्रगट कियो नायाते, जान सार को सार परम धन, राधा नाम आधार, राधा नाम आधार परम धन, राधा नाम आधार। कोटिक रूप धरे नजर धन, तो न पावे व्यासदास अब प्रगट बखाने, व्यासदास अब प्रगट बखाने, डार भार में भार परम धन, राधा नाम आधार, राधा नाम आधार परम धन, राधा नाम, राधा नाम, राधा नाम आधार। म्हणून बघा बरं, राधा 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 म्हणा म्हणा, सर्वांनी म्हणा, राधा 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 म्हणता म्हणता अदृश्य जो अ आहे तो प्रगट होऊन जातो आणि आधार आधार आधार, बरोबर ना? तर समस्त जीवांचा जो आधार आहे त्या राधा आहे. भगवान श्रीकृष्णाची जी आल्हाददायी शक्ती आहे ती श्री राधा आहे. राधा न होती तो वृंदावन वृंदावन न होता. कान्हा तो होते, बंसी भी होती, पर बंसी में प्राण न होता. म्हणून श्री राधा शुकदेवजींच्या गुरुस्वरूप आहे. आपल्या गुरूंचं सदा स्मरण करत राहणारे शुकदेवजी समोरून चालत आले. त्यांनाही आनंद मिळेल केव्हा? दोन्ही हात वरती करा आणि प्रेमाने म्हणा. मी तर म्हणेल फक्त म्हणू नका, तर नाचत गात म्हणा. नाचत नाचत गायला सुरुवात करा. राधे कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्यामा श्याम श्यामा राधे राधे
राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे दोन्ही हात वरती करून टाळी वाजवायची. राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 तुम्ही उभ्या तर झालाय खरं, श्याम श्याम पण एक टाळी डावीकडे आणि एक टाळी उजवीकडे, एक पाय डावीकडे आणि एक पाय उजवीकडे. सुरू करा. हा राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण दोन्ही हात वरती करून राधे श्याम राधे राधे नाव संकीर्तन साधन पै सोपे, सगळ्यात सोपं साधन आहे नाम संकीर्तन. दोन्ही हात वरती करत एक टाळी उजवीकडे एक टाळी डावीकडे. आनंद घे. राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे 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 श्याम श्याम राधे राधे आता सुरुवात आहे. आता बस सुरुवात झालेली आहे, अजून बाकी आहे. काही काही सांगू किती किती सांगू, सांगते गो तीन तीनदा. मी राधा तुझीच गोविंदा, मी राधा तुझीच गो. यशोदेच्या घरी
भगवान श्रीकृष्ण प्रगट होणार आहे, त्या प्राकट्याचा आनंद आपण घेणार आहोत. आता जरा शांत बसा, परत आपलं लक्ष कथेकडे आणा. मला माहिती आहे तुम्हा सर्वांना आनंद झालाय. अशा प्रत्येक भक्ताला आनंद होतो ज्या वेळेला त्यांना सद्गुरूची प्राप्ती होते. महाराज परीक्षितांना मिरियमान माणसाने काय करावं हा प्रश्न केल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष उत्तर मिळालं. लक्ष आहे ना? किती लोकांचं लक्ष नाहीये? हात वर करा. माहिती होतं मला. म्हणून असं आहे की मध्येच उठवलं नाचवलं ना की बस त्याच्यामध्येच सगळ्यांचं लक्ष निघून जातं. बघा, नाचायच्या वेळेला नाचा, भजनाच्या वेळेला भजन करा, कथा श्रवणाच्या वेळेला कथा श्रवण करा. खरा अध्यात्म हेच आहे की ज्या वेळेला जे करायचं ते करणे, हे खरं अध्यात्म आहे. 100% करा, नीट करा, योग्य करा. नाचायच्या वेळेला नाचवलं ना, मग आता भजन करा, आता कथा श्रवण करा, आता कथेमध्ये लक्ष घेऊन या. महाराज परीक्षिताने विचारलं, मिरियमान माणसाने काय करावं? उत्तर एक मात्र समोर होतं की एकच करावं. काय करावं? मिरियमान माणसाने साध्योमुक्ती पाहिजे की क्रममुक्ती असं विचारलं. साध्योमुक्ती हवी आहे की क्रममुक्ती? उत्तर आलं की क्रममुक्ती. साध्योमुक्ती म्हणजे लिफ्ट आणि क्रममुक्ती म्हणजे पायऱ्या. तर लिफ्टनी जायला काही हरकत नाही, पण मध्येच जर का लाईट गेली तर अडकून बसाल की नाही? एक गावाकडचा बिचारा गरीब, त्यांनी कधी लिफ्ट पाहिलीच नव्हती. तसा एक गरीब माणूस आला, त्यांनी लिफ्ट पहिल्यांदा पाहिली. आणि ती लिफ्ट कशी होती? यांनी काय पाहिलं की आत कोणीतरी म्हातारी गेली आणि थोड्या वेळाने त्या खोलीतून एक तरुणी मुलगी बाहेर पडली. याच्या लक्षात आलं की याच्यात म्हातारं गेलं ते तरुण होऊन येतं. याने विचार केला, बरं आहे बा, आता एवढी खोली आहे, ती बंद खोली. त्या बंद खोलीमध्ये त्यांनी एवढंच बघितलं की कोणीतरी म्हातारं गेलं आणि तरुण बाहेर पडलं. हा पण गेला. तिथे त्याला बटणं दिसले. त्याला वाटलं बटणं दाबले की असं होत असेल. तो बटणं दाबत राहिला, वर खाली होत राहिला, पण मात्र तरुण झाला. कसं काय होणार? संभव आहे का? तर गंमत सांगायची झालं तर हे की लिफ्ट जायला काही हरकत नाही, पण त्याच्यामध्ये भ्रम आहे, भ्रांती आहे, फेरे आहे. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम या चक्रव्यूहात अडकू शकतो मध्ये अहंकार झाला तर. मग एकमात्र पर्याय काय आहे? एकमात्र पर्याय हाच आहे की क्रममुक्ती. क्रमाक्रमाने गेलो तरी चालेल, काही हरकत नाही. मग ठीक आहे, क्रमाक्रमाने. चिंता करू नको, खटवांगाला जर का 2.5 तासात मुक्ती मिळू शकते तर तुलाही देखील 7 दिवस आहे परीक्षिता तुमच्याकडे. 7 दिवसामध्ये मुक्ती मिळणार. बसवलं महाराज परीक्षितांना आणि बसवून कथा आरंभ केली. इतके आनंद झाले होते. वरियाने शते प्रश्न करतो लोकहितो नृप. तुम्ही विचारलेला प्रश्न लोकहितार्थ आहे असं सांगून सुंदर अशा प्रकारे महाराज परीक्षितांना वर्णन करताय की आपण विचारलेला प्रश्न हा लोकहितार्थ आहे. आणि उत्तर स्वरूपावर हे सरळ कथा सुरू केली. सर्वात पहिले स्वयंभू मुद्रा सांगितली, ध्यान करायला सांगितलं, तप करायला सांगितलं. ध्यान करायला सांगितलं, तप करायला सांगितलं. जित आसन, जित श्वास, जित संघो, जितेंद्रिय. एका आसनामध्ये बसण्याचा सराव म्हणजे स्थिरता. थोडं काही झालं की आपण सुखी होतो, थोडं काही झालं की आपण दुखी होतो. या सुखदुःखाच्या वरती उठून स्थिरत्वाला जाणे. फुगड्या खेळून सगळी धूळ उडवली. गोपाल कृष्ण भगवान की. माइक बंद है आपका. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यावेळेला
शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितांसमोर या भागवत कथेला आरंभ केला. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. भा म्हणजे भाग्योदय, ग म्हणजे गर्वहरण, व म्हणजे वर्णन, त म्हणजे तुरीय अवस्था. भागवत, त्या तुरीय अवस्थेपर्यंत घेऊन जाते ही भागवत कथा. भाग्योदय कोणाचा झाला? महाराज परीक्षिताचा. 7 दिवसामध्ये मरणार शाप हा होता, पण मिळालं काय? मोक्ष. भाग्योदय. गर्वहरण कोणाचं झालं? राजा बलीचं. मस्तकावरती पाय ठेवून राजा बलीला पाताळामध्ये तर घातलं, पण सगळ्यात मोठी संपत्ती, सगळ्यात मोठं वैभव कोणाचं आहे ते दाखवून दिलं. गर्वहरण. व म्हणजे वर्णन. वर्णन याचा अर्थ काय? या ठिकाणी 10 लक्षणांचा, दशलक्षणांचं वर्णन आहे. आणि त म्हणजे तुरीय अवस्था. तुरीय अवस्थेची प्राप्ती समस्त त्या भक्तांना झाली, ज्या भक्तांनी भागवताचं श्रवण केलं. भक्तानाम, भागवत हे भक्तांनी गायलेलं गुण नाहीये, तर भगवंताने भक्ताचं गायलेलं गुण म्हणजे भागवत आहे. शुकदेवजी महाराज ती कथा सुरुवात करतात सांगायला. मोठी सुंदर कथा आहे. शुकदेवांनी सांगायला सुरुवात केल्यानंतर मंगलाचरण पण विसरले. सुंदर वर प्राप्त करण्यासाठी मा कात्यायनीचं पूजन करावं, विद्येकरता सरस्वतीचं पूजन करावं, भिन्न भिन्न गोष्टींकरता भिन्न भिन्न देवतांचं वंदन करावं, हे सगळं सांगितलं. पण या सगळ्या देवता ज्या आहे ना, त्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या देवता आहे. मनोकामनांचा आपला इतका भडीमार आहे की आम्हाला देवतांची पूजा पण कशासाठी करायचं असते? काहीतरी पाहिजे म्हणून करायची असते. अथवा भयामुळे आम्ही पूजन करतो, एक तर आम्हाला स्वर्गादी सुख पाहिजे याकरिता, अथवा आम्ही भजन करतो मला नरक नको याकरिता. सांगण्याचे एक मात्र तात्पर्य हे आहे की आपलं भजन आणि पूजन कधी कधी अपेक्षे अथवा भयासाठी होऊन जातं. या ठिकाणी कृष्ण प्राप्तिकरम साधनम तत्वदान. भगवान श्री कृष्ण यांची उपासना सामान्यतः लोकांनी केली नाही. कारण असं वाटलं की अरे आम्हाला माहिती आहे एखाद्या इच्छित गोष्टीचं प्राप्ती ही आम्हाला एखाद्या देवतेकडून मिळणार आहे, कृष्णाकडून काय मिळणार? भगवान श्रीकृष्णाने गीता दिली, ज्ञान, ती तर आमच्या पुढे प्रस्तुत आहे. मग श्रीकृष्णाचं ध्यान आम्ही का म्हणून करावं? श्रीकृष्णाचं भजन आम्ही का म्हणून करावं? चिंता करू नका. आकाशात पत्तम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. मनुष्य जन्माचं सार्थक काय आहे माहितीये? मनुष्य जन्माचं सार्थक आहे भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढ मते. तुम्ही देवी भागवत जर का बघाल तर शक्ती देणारी दुर्गा आहे, तेज देणारी गायत्री आहे, धन देणारी लक्ष्मी आहे. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही कशासाठी पाहिजे म्हणता? आनंदा करता. तर आनंद रूपी गोविंद देणारी फक्त राधा आहे, हे देवी भागवत कथा पण सांगते. तात्पर्य सर्व प्राप्त करून घ्याल, पण कृष्ण प्राप्ती जर का राहून गेली तर सर्व प्राप्त करूनही काही न प्राप्त करण्यास समानच आहे. मला रामकृष्णांची उपासना, श्रीकृष्णाची उपासना, श्रीकृष्णाची आराधना, भगवान श्रीकृष्णांचं पूजन आणि भगवान श्रीकृष्णाचं लीला चिंतन एकमात्र याकरिता आहे की काही पाहिजे अथवा भयामुळे नाही किंवा काही पाहिजे म्हणून नाही. मग श्रीकृष्ण चिंतन याकरता आहे की जीवनाची सगळ्यात मोठी उपलब्धी श्रीकृष्ण प्राप्ती आहे. शुकदेवजी महाराज वेदमहर्षी व्यासांनी प्रस्तुत केलंय कृष्णस्तु भगवान स्वयं. पूर्णपुरुष भगवान श्रीकृष्ण मात्र आहे. यानंतर ही सुंदर कथा सांगायला सुरुवात केली तर वर्णन करता आहे मनोस्तु शतरूपायाम त्रिसह कन्यास जद्गिरे
आकुतिर्देव होतीश्च प्रसूतिर विश्रुतः. आकुती, देवहूती आणि प्रसूती, उत्तानप्राद आणि प्रियव्रत असे 2 पुत्र आणि 3 कन्या प्राप्त झाल्या. ज्या वेळेला ब्रह्माजींना सृष्टी उत्पत्तीचं कार्य दिलं, ब्रह्माजींनी हे कार्य आपल्या मानसपुत्रांना सोपवलं. सगळ्यात पहिले तर ब्रह्मापुत्र मरीची, मरीचींचे पुत्र कश्यप, कश्यपांना 2 पत्नी आहे, दिती आणि अदिती. दितीचे जितकेही पुत्र आहे ते देवगण आहे, अदितीचे दानव आहे, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. असं का? तर माता अदितीने सायंकाळच्या वेळेला संभोग याचना केली. सायंकाळची वेळ ही भजनाची वेळ आहे. आणि दुसरं सगळ्यात मोठं कारण, जय आणि विजय भगवंताचे 2 द्वारपाल होते. त्या द्वारपालांनी साधू संत म्हणजे सनकादिकांचा अपमान केला. शाप मिळाला, जा तुम्ही दैत्य होऊन पडाल. आणि भगवंतानी शाप दिला की तुम्ही दैत्य व्हाल, पण मात्र त्याचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक वेळेला मी येईल. हेच हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष झाले, हेच भविष्यामध्ये शिशुपाल दंतवक्र झाले, आणि हेच पुढे चालून रावण, कुंभकर्ण इत्यादी अवतार म्हणजे जन्म घेतात. आणि भगवान त्यांचा उद्धार करणे हेतूने अवतार घेऊन येतात. केवळ परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. केवळ दुर्जनांना मारण्याकरता नाही, तर सज्जनांना आनंद देण्याकरता पण भगवान येतात. त्यांचीच कथा या ठिकाणी वर्णन केली आहे. धर्माकरता, धर्म अर्थ काम आणि मोक्ष याकरता सुंदर उदाहरण दिलेले आहे या ठिकाणी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष याकरता वेगवेगळे उदाहरण का दिले? स्वाभाविक गोष्ट आहे. चला, धर्म आणि मोक्षाकरता उदाहरण आहे, अर्थ आणि काम याकरता उदाहरण कशाला दिलं? तर महतजनांच्या श्रीमुखातून श्रवण केलेलं आहे की श्री वल्लभाचार्य महाप्रभूजी आपला भाव व्यक्त करतात की 4 पुरुषार्थांमध्ये धर्म आणि मोक्षाचं वर्णन केलं, हा विषय वेगळा, पण मात्र अर्थ आणि काम असं का? तर वर्णन आहे अविद्यमानो पूर्वो अर्थ, म्हणजे जे पहिले कधीच कोणाला दिलं नाही ते भगवंतानी आता एका भक्ताला दिलं, त्याला अर्थ म्हटलंय. आणि काम, काम कशाला म्हटलंय? तर विद्यमान पूर्वो काम, जे पहिले दिलेलं आहे ते परत भक्ताला प्रदान केलं, त्याला काम म्हटलं गेलेलं आहे भागवत या संदर्भामध्ये. तर अर्थ ध्रुव बाळाला दिला, पहिले कधीच जे दिलं नाही ते बाळ ध्रुवाला दिलं. आणि राजा पृथुराजाने मागितलं होतं, भगवान तुमच्या चरणारविंदाचा आश्रय, जो आश्रय सगळ्यांना भगवंत चरणातूनच प्राप्त होतो, भगवंताने जे पूर्वी दिलेलं आहे ते परत प्रदान केलं. म्हणून या ठिकाणी कामाकरता पृथुराजाचं वर्णन करण्यात येतं. तर सगळ्यात पहिले वर्णन आहे धर्म. धर्माकरता सतीचरित्र सांगितलं. आकुती, देवहूती, प्रसूती. आकुतीपासून रुची प्रजापती द्वारे भगवान पुढे चालून यज्ञावतार धारण करतात. बोला यज्ञावतार की. यानंतर देवहूतीचा कर्दम मुनींबरोबर विवाह होतो आणि महामुनी कर्दमांच्या द्वारे 9 कन्या जन्माला येतात. या 9 कन्या, विचार करा, आमच्याकडून एक सांभाळणं कठीण होऊन जातं, त्यावेळेला सुविधा नसताना त्यांनी 9 का सांभाळल्या? कशा सांभाळल्या? त्या 9विधा भक्ती आहे, श्रवा, कीर्ता, भावपक्ष हा उजागर करतं. आणि 10वे जे जन्माला आले ते कपिल अवतार. बोला कपिल अवतार की जय हो. भगवान वराह अवतार धारण करून या धरतीवरती अवतरित होतात, याची कथा पुढे चालून वर्णन केलेली आहे. भगवान वराह अवतार का घेतात? ज्यावेळेला ब्रह्मापुत्र देवर्षी नारद महाराजांच्या पुढे या सृष्टी उत्पत्तीचं कार्य सांगत होते, कधी करणार, कशी करणार सृष्टी उत्पत्ती, कारण ही तर हिरण्याक्षाने पाताळात नेलेली आहे. त्यावेळेला भगवान वराह अवतार धारण करतात, हिरण्याक्षाचा वध करतात आणि पुन्हा एकदा सुंदर अशा प्रकारे या पृथ्वीची स्थापना होते. पृथ्वीवरती उत्पत्तीला आरंभ होऊन जातं. भगवान हिरण्याक्षाचा वध करतात, म्हणजे आपला अक्ष दुसऱ्याच्या संपत्तीवरती जर का असेल, डोळा दुसऱ्याच्या संपत्तीवर कधी कधी असतो ना, त्याच्या शेतात इतकं चांगलं आहे, माझ्या शेतात का नाही आहे, कधी कधी असं होतं.
एक शेतकरी सदानकडा रडतच राहायचा, देवा पाऊस होत नाही, पाऊस होत नाही. एक वेळ इतका पाऊस झाला की आता इतका पाऊस झाला, आता ठेवू कुठे सामान असं झालेलं आहे, सांभाळू कसं असं झालेलं आहे. म्हणजे सदानकाळा ज्याची प्रवृत्ती दुसऱ्याच्या संपत्तीवरती राहते ते हिरण्याक्ष भगवान अशा प्रवृत्तीचा वध वराह अवतार धारण करून का करतात, तर स्वच्छतेचा संदेश भगवान प्रदान करतात. शुद्धता हवी आणि स्वच्छता हवी. स्वच्छता हवी विचारांची, शुद्धता हवी विचारांची. स्वच्छता परिसरामध्ये असायला पाहिजे आणि शुद्धता विचारांमध्ये असायला पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये स्वच्छता आहे पण पवित्रता नाही. भारत देशामध्ये पवित्रता आहे पण शुद्धता घ्यायला वेळ लागेल. आणि शुद्धता त्यावेळेला येऊन जाईल ज्या वेळेला म्हणजे आपल्या देशामध्ये पवित्रता आहे पण स्वच्छतेची कमतरता आहे. मग स्वच्छता त्यावेळेला येईल ज्यावेळेला आपण थोडा संकल्पित होऊन जाऊ की माझ्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा. आम्ही ज्या तीर्थांमध्ये जातो ते तीर्थ स्वच्छ राहावे. ज्या तीर्थांमध्ये जाऊन आम्ही त्या तीर्थांचं दर्शन, पंढरपुरामध्ये जातो ते तीर्थ स्वच्छ राहायला पाहिजे. चंद्रभागेचं दर्शन घेतो, ती चंद्रभागा किमान आपण ज्यांचं वैभव म्हणून पूजन करतो असं हे तीर्थ स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची. यानंतर कथेमध्ये वर्णन असं येतं की भगवान अन्य अवतारांच्या कथेची या ठिकाणी महती गायल्या जाते. धर्माकरता सती चरित्र सांगितलंय, ज्या ठिकाणी दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद करून भगवान माता सतीचं कलेवर उचलून नृत्य करतात. ज्या ज्या ठिकाणी जे जे अंग पडतात ते ते शक्तिपीठ स्थापित होतात. यानंतर अर्थाकरता वर्णन करण्यात आलेलं आहे की उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या, सुरुची आणि सुनीती. सुरुचीचा मुलगा आहे उत्तम, सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव. सुनीतीला बाहेर जागा दिली आहे आणि सुरुचीला घरामध्ये जागा दिलेली आहे. असंच होतं. आपण सुनीतीला तर बाहेर दाखवतो, आपला इतका मोठा पारमार्थिक स्टेटस सिम्बल असतो की पहा आम्ही पण सत्संग करतो बरं का, आम्ही पण कीर्तन करतो बरं का. आणि मनामध्ये काय असतं भाव, प्रसिद्धी व्हावी, नाव व्हावं, लोकांनी ओळखावं, आम्ही पण कीर्तनात जातो हे लोकांना कळावं. कधी कधी असं होतं ना, राम 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 चहा ठेव, राम 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 पोहे बनव, राम 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 चालू राहतं निरंतर. तात्पर्य भजन तर करतोय पण मात्र काहीतरी उद्देशाने. प्रसिद्धी करता केलेलं भजन आपल्याला त्या भजनाची सार्थकता नाही, कारण त्या भजनाने आपल्याला देवप्राप्ती नाही पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे. मग ते प्रसिद्धी करता झालेलं भजन आहे. एखाद्या वस्तू करता झालेलं भजन ती वस्तूची प्राप्ती आपल्याला करून देईल पण देवप्राप्ती दुर्लभ होऊन जाईल. जेवढं जेवढं वस्तूकडे वळत जाऊ, जेवढं जेवढं भौतिकतेकडे वळत जाऊ तेवढं तेवढं. याचा अर्थ काही मागायचं नाही असं नाही, याचा अर्थ काही भोगायचं नाही असं नाही. जे मिळतंय, जे मागतंय, जे मिळतंय, जे भोगतोय तेवढ्यामध्ये समाधानी राहा. समाधान माना. समाधान जर का मानू तर अधिक भेटत राहील. जो बालक समाधानी असतो ना त्याला सगळं भेटतं. काही आणून द्या तुम्ही, दोन बालक आहे समजा, एक समाधानी राहतो आणि एक समाधानी राहत नाही, तर त्याला काही आणून दिलं तरी तो समाधानी होत नाही. तुम्ही म्हणा जाऊ द्या ना, त्याच्यासाठी काय घेतं, त्याला काही नाही, रडतच राहते ते आणि मागतच राहते. त्याला घेऊन जा. अरे तो बिचारा, त्याला काही छोटंसं जरी दिलं ना तरी तो मात्र समाधान राहतो. अरे वा माझ्यासाठी आणलं, याला त्याला आनंद होतो, कृतज्ञता व्यक्त करतो. बस हेच करा, दुसरं काही नाही. हे सांगून यानंतर पुढच्या कथेला वर्णन करताय की या ठिकाणी सुनीती बाहेर आहे, सुरुची आत घरात. सुरुचीचा आणि सुनीतीचा दोघांचीही मुलं मांडीवरती बसलेले आहे. बाळ ध्रुवाने पाहिलं, सुरुचीने बाळ ध्रुवाला खाली खेचलं. ए जा, या मांडीवरती बसण्याचा विचार करतो. हळूहळू विचार करशील त्या गादीवर बसायचं आहे, पित्याची संपत्ती प्राप्त करण्याचा विचार करशील. एक गोष्ट लक्षात ठेव, पित्याची संपत्ती प्राप्त करायची असेल तर तू माझ्या गर्भातून जन्म घ्यायला पाहिजे होता. माझ्या पोटातून उदरातून जन्म का नाही घेतला, तुला यावरती अधिकार नाही. रडत रडत बाळ ध्रुव आईजवळ गेले की आई, ही आई अशी का म्हटली ग. या वेळेला खरी वेळ असते संस्कार देण्याची. कोवळी माती, कोवळं स्वरूप आहे ते, त्याला सुंदर आकार देण्याची तुम्ही आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. लहान मुलांना याच वेळेला संस्कार देऊन, लहान मुलांना याच वेळेला संस्कार देऊन भविष्यामध्ये काहीतरी प्राप्त करून घेण्याची, मोठं नावलौकिक करून देण्याची ही ती वेळ असते.
त्यावेळेला बाळ ध्रुवाला आईने सांगितलं की चिंता करू नको बाळ, एक मात्र विसरू नको की त्या गादीवरती पहिले तुझे परदादा होते, दादा होते, आज वडील आहे, उद्या अजून कोणीतरी असेल. ती गादी नाशवंत आहे. असं स्थान प्राप्त करून घे ज्या स्थानावरून तुला कधीच कोणी काढू शकणार नाही. याच जागेवर जर का कलियुगातली सुनीती असती तर म्हटली असती चिंता करू नको, चांगल्यातला चांगला वकील करू, महिन्याला 5,000 पाहिजे. ती सुनीती आहे ज्या सुनीतीने स्पष्टपणे सांगितलं की अद्भुत स्थान प्राप्त कर. बाळ ध्रुव घरातून बाहेर पडला आणि घरातून बाहेर पडल्यानंतर काय करायचं माहिती नाही, कुठे जायचं माहिती नाही. सुंदर अशा प्रकारे देवर्षी नारदांनी 12 अक्षरी मंत्र दिला. तो सगळ्यांनी मिळून म्हणूया. चला आपण म्हणा. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एक पायी उजवीकडे एक पायी डावीकडे प्रेमाने म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सुंदर अशा भजनामध्ये बाळ ध्रुव राहायला लागले. हळूहळू इतकी सुंदर उपासना केली की अन्न जल सगळं सोडून दिलं. संपूर्ण जगताचा प्राण एक स्वरूप झाला. स्वतःचा श्वास बंद केला. गात गात योन्तः प्रवृश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांस्तहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंत प्रसन्न झाले. बाळ ध्रुव श्वास बंद करून 12 अक्षरी मंत्राचा जप करतच आहे, निरंतर करत आहे. त्याच वेळेला शंखाचा स्पर्श भगवंतानी करवला. बाळ ध्रुवाचे नेत्र उघडले आणि बाळ ध्रुवांनी एक मात्र सांगितलं की तुम्हीच देव आहे, मी कसं ओळखावं. माझे गुरु देवर्षी नारदांनी म्हटलं तुम्ही देव आहे, तर मी ओळखेल की तुम्हीच देव आहे. गुरुदेवांना बोलवण्यात आलं. गुरुदेवांनी सांगितलं की बाबा रे, हेच ते परब्रह्म परमात्मा तत्व आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की गुरु गोविंद दोनो खडे काखेला गोपाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए. गोपाल कृष्ण भगवान की जय हो. यानंतर वर्णन केल्यानुसार कथेच्या या सुंदर प्रसंगांमध्ये सांगतात की बाळ ध्रुवाचं उदाहरण अर्थाकरता दिलं. राजा पृथू, आपण आरतीमध्ये ऐकलं ना, पृथुर प्राचीन बहिर लागी प्रियव्रत वनवासा लागी. त्यानंतर वर्णन करताय की राजा पृथू हे जे झाले, बेन राजाचं मंथन केलं. अतिशय विचित्र राजा होता. ब्राह्मणांनी यांचा त्रास सहन करून शेवटी राजा बेन याचा उद्धार झाला. आणि ज्या वेळेला त्याच्या मंथन करण्यात आलं, म्हणजे त्यावेळेला त्यातून 2 पृथु व अर्ची हे स्वरूप प्रकट झाले. पृथ्वीची गेलेली उर्वसा यांनी परत भरून काढली आणि ऋषी कृषी त्यावेळेपासून प्रसिद्ध झाले. आज कोणी ऋषी कृषी कडू पाहत नाही. ऋषी कृषी याचा अर्थ काय? ऋषी कृषी याचा अर्थ आहे की रसायन मुक्त शेत. आपण अक्षरशः रसायन भरून 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 आपल्या शेताला अशा प्रकारे रसायनयुक्त केलेलं आहे की आपल्या शेतातील पाणी, वारा, जमीन सगळं दूषित झालं.
विष खातोय एका प्रमाणामध्ये आपण. हळूहळू ऋषिकृषीकडे वळावं. धरतीची उर्वसा जात आहे. धरतीची उर्वसा अशा प्रकारे जात आहे की हळूहळू हळूहळू नाशप्राय नष्टप्राय होत चाललेली आहे. आणि म्हणून ऋषिकृषीकडे वळावं हे राजा पृथूने सुंदर सांगितलं. पुरंजन यांना अविज्ञात यांची भेट होते. सत्य तर पुरंजनीच्या नादी लागून म्हणजे मायेच्या नादी लागून आपला जन्म खराब करून घेतो आणि सगळ्यात शेवटी अविज्ञात रूपी आत्म्याची भेट होते आणि अविज्ञात पुरंजनाबरोबर परत एकदा जीव आणि शिव परत एकदा सोबत सोबत चालायला लागतात. अशी कथा वर्णन या संदर्भात केलेली आहे. दरम्यान प्रियव्रत राजांचं वर्णन जे आलेलं आहे, महाराज प्रियव्रताने फार सुंदर तपोयज्ञ केला. याच्या वंशाने अनेको वर्ष, हजार अंबोध वर्ष राज्य केलं. यांनी जी पृथ्वी परिक्रमा केली त्यामध्ये निर्माण झालेले सप्त खड्डे ज्यांना म्हणतात, गड्डे, ते सप्तद्वीप म्हणवल्या गेले. आणि यानंतर यांच्याच वंशामध्ये पुढे अनेको सुंदर सुंदर अवतार सांगतात. आणि याच वंशामध्ये पुढे चालून भरत अवतरित झाले. भरतांनी पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये गंडकी नदीच्या काठी तप केलं. अंतिम समय यांच्या एका मृगाच्या आसक्तीमध्ये, मोहामध्ये गेला, म्हणून पुढचा जन्म मृगाचा मिळाला. आणि मृगजन्मामध्ये देखील गतजन्माची आठवण होती म्हणून भजन करत राहिले. पुढचा जन्म जडभरतांचा मिळाला. जडभरतांनी काहीच नाही करायचं असं ठरवलं होतं. मग काहीच नाही करायचं असं ठरवल्यानंतर त्यांना लोक पाठवून द्यायचे, जा शेतात उभं तरी राहा. शेतात बुजगावणं उभं करण्याऐवजी तुम्हीच उभं राहा, म्हणजे शेतातले पाखरं तरी पळवा. हे पाखरं नाही पळवायचे. मग शेतात उभं राहायचे आणि म्हणायचे, आओ चिडिया खाओ खेत, रामजी की चिडिया रामजी का खेत. वैतागून रोहगंध राजाची पालखी चालली होती कहार म्हणून यांना जोडण्यात आलं. कपिल मुनींच्या सत्संगाला चढलेले हे रोहगंध राजा कहार म्हणून जडभरतांना जोडण्यात आलं. तर जडभरत खालीवर उडी मारत होते. खाली एखादा जीवजंतू पाहिला त्यांना वाचवण्याकरता. आणि त्यावेळेला मात्र राजा रोहगंधाने विचारलं, कोण आहे? म्हणे नवीन कहार. त्यांना विचारलं, तू कोण आहेस? उत्तर दिलं, अरे मी तर पूर्ण भारताचा राजा होतो. एक आसक्ती झाली, भक्तीकडे वळालो होतो, पण आसक्तीमध्ये भक्ती विसरलो. जडभरतांचं जीवन हे लक्षात आल्यानंतर सुंदर अशा प्रकारे पुढचा सत्संग संवाद हा जडभरतांबरोबर रोहगंध राजांनी केला. अनेको कथेचं वर्णन या दरम्यान केलं जातं. यामध्ये वृत्रासुराचा उद्धार भगवंतानी केला. वृत्रासुराने फार सुंदर प्रार्थना केलेली आहे. जी प्रार्थना वृत्रासुराची भगवंतानी श्रवण केली, ऐकली आणि भगवंतांनी त्या वृत्रासुराच्या प्रार्थनेला मान्यता दिली. वृत्रासुराने एकच मागितलं की मला अनंत जन्मामध्ये तुमच्या दासाचा दासाचा दास बनवा, पण मात्र दासाचा दास पत्करेल, पण मात्र पुढच्या अनेको जन्मामध्ये राक्षसी प्रवृत्ती देऊ नका. तुकोबाराय याचं वर्णन करतात. तुका म्हणे दास साच भावे वर्ताया. अनेको जन्मामध्ये मला तुमचं दास होण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं. अहं हरेर्तव पादैकमूल दासानुदासो भविता स्म भूय मनः स्मरेता सुपते गृणीतवाक कर्म करो तुका गृणीतवाक कर्म करो तुका. तुकाराम महाराज ज्या प्रकारे म्हणतात ना, तसंच हे मागणं आहे की प्रभू, गर्भामध्ये येण्याचं दुःख भरपूर आहे. मलमूत्रांनी आच्छादित राहावं लागतं, पडून राहावं लागतं. त्या ठिकाणी अनेको वेदना होतात. एका बालकाला जन्म घेताना जेवढ्या वेदना होतात ना, आईला वेदना होताना तुम्ही पाहिलंय, आईला किती वेदना होतात.
आईला बाळाला जन्म घालताना जेवढ्या वेदना होतात त्याच्यापेक्षा दुप्पटीने तिप्पटीने वेदना बाळाला जन्म घेताना होतात. आणि जेवढ्या बाळाला जन्म घेताना वेदना होतात त्या सगळ्या आम्ही भोगायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण काय पाहिजे? हेची दान देवा देवा तुझा विसरा भावा हेची दान देगा देवा. बस गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा सत्संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे. चालेल अनंत जन्मामध्ये हे सगळं भोगू पण जन्मोजन्मी तुझा दास. दूर करू नको, उदास करू नको, दास बनून राहू दे. येऊ जन्माला परत परत हे मागितलं. यानंतर वर्णन केल्या जातं की विचारलं महाराज परीक्षिताने की कहो नरक किती प्रकारचे? म्हणे 28 प्रकारचे नरक आहे. कुंभीपाक नरक आहे, मिमिश्री, वैतरणी, नदी पार करून जावं लागतं वगैरे वगैरे सगळं सांगितलं. मग म्हणे नरकाविषयी विचारताय कशाला? जिथे जायचं नाही तिथला पत्ता विचारू नये. बरोबर ना? जिथे जायचंच नसेल तिथला पत्ता विचारण्याची आवश्यकता आहे का? एक व्यक्ती रेल्वेमध्ये बसला आणि रेल्वेमध्ये बसल्यानंतर त्यांनी पाहिलं गर्दीच गर्दी आहे, गर्दीच गर्दी आहे, इतकी गर्दी आहे, बापरे फारच गर्दी आहे. याने विचार केला आपल्याला जर का इथे आराम करायचा असेल तर एवढ्या गर्दीत काही खरं नाही. मग त्याच्याकडे नकली साप होता, तो नकली साप सोडला. लोकांना म्हणे साप 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 साप. सगळ्या डब्यामध्ये चर्चा, सगळे उठून पळायला लागले. याला मस्त जागा झाली, हा झोपला, बढिया झोपला. आणि झोपल्यानंतर याला वाटलं आपण बस आता पोहोचू, आता काय ट्रेन निघाली पोहोचून जाऊ. आणि मग 5-7 तासांनी त्याची झोप उडाली आणि तो विचारतो काहू कुठे आहे? पोहोचलो का? म्हणे दिल्ली. म्हणे महाराज दिल्ली गिल्ली काही नाही आहे, मुंबईच आहे. म्हणे मी तर ट्रेनमध्ये बसलो होतो. म्हणे हो ट्रेनमध्ये बसले होते पण या डब्यात साप साप अशी इतकी चर्चा झाली की लोकांनी डब्बा काढून ठेवला आणि ट्रेन नेली पुढे. कधी कधी पत्ता विचारूनही आणि योग्य डब्यात बसूनही आपल्या हुशारीपायी आपण जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचायचं राहून जातं. आणि म्हणूनच आज यावेळेला ज्यावेळेला शुकदेवजी महाराजांना नरकाविषयी विचारलं म्हणे जिथे जायचं नाही तिथला पत्ता विचारू नये. जिथे जायचंय तिथे जाण्याकरता तयार राहावं, त्या डब्यात बसावं, त्या गाडीत बसावं, पण हुशारी करू नये. कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेणे भरू नका ओटे. आणि यानंतर मात्र शुकदेवजी महाराज वर्णन करताय की नरकात कोण जाणार होतं अजामिळ. अजामिळ पाप राशी पण तोही गेला वैकुंठासी. अजामिळाने पापाच्या राशी तयार केल्या होत्या. कधीच नाम नाही भजलं पण आपल्या मुलाला आवाज दिला नारायण, नाव घेतलं नारायणाचं, पण सगळ्यात शेवटी मुलाला आवाज दिल्यानंतर याचा मृत्यू आला. देवदूत पण आले, यमदूत पण आले. यमदूतांनी देवदूतांना असं मारलं पण यांनी नारायण म्हटलं ना म्हणून याचा उद्धार झाला. याला आता सरळ वैकुंठाची प्राप्ती, जिथे कोणत्याही प्रकारचं कुंठा नाही आहे ते म्हणजे वैकुंठ. भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण का नाम रे. नारायण के नाम बिना नहीं आवे कोई काम रे. भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण का नाम रे. नारायण के नाम बिना नहीं आवे कोई काम रे. भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण. आणि आता नी टाळी वाजवत प्रेमाने भजन करा.
की काही येऊ न येऊ एवढं तरी येईल ना भज नारायण. तो भज नारायण मोठ्या प्रेमाने गा. नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण का नाम रे. नारायण का नाम रे. नारायण के नाम बिना नहीं आवे कोई काम रे. भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण. ये दुनिया है सुख दुख का मेला, जीवन है पानी का रेला. दुनिया है सुख दुख का मेला, जीवन है पानी का रेला. इसमें बहता हंस अकेला, इसमें बहता हंस अकेला. नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण का नाम रे. भज नारायण का नाम रे. नारायण के नाम बिना नहीं आवे कोई काम रे. भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण. नाम प्रभु का है सुखदाई, लेकर तर गया सदन कसाई. नाम प्रभु का है सुखदाई, लेकर तर गया सदन कसाई. प्रेम से बोलो सब मिल भाई, प्रेम से बोलो सब मिल भाई. प्रेम से बोलो सब मिल भाई. नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण का नाम रे. भज नारायण का नाम रे. नारायण के नाम बिना नहीं आवे कोई काम रे. भज नारायण 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 भज नारायण. नारायण भज 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 नारायण पार्वती पतये हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर वर्णन केल्यानुसार की सप्तम स्कंद आरंभ होतो. उती ज्यामध्ये भगवान प्रल्हादाकरता नरसिंह अवतार धारण करतात आणि हिरण्यकश्यपूचा उदर फाडून हिरण्यकश्यपूचा वध करतात. लक्ष आहे ना. पुढे वर्णन केलेलं आहे अतिशय महत्त्वपूर्ण कथा अष्टम स्कंद. ज्या अष्टम स्कंदामध्ये भगवान श्री हरी अवतार धारण करतात. पापाने दुःखाने क्लेशाने हरयती इति हरी. तर काय झालं, त्रिकुट पर्वतावरती राहणारा गजेंद्र, गज, गज म्हणजे जीव, गज म्हणजे हत्ती, आपल्या अंगावरती सोंडेने पाणी उडवत आहे आणि सगळ्यांच्याही अंगावरती सोंडेने पाणी उडवत आहे. सरोवरामध्ये स्नान करत आहे हा हत्ती. तेवढ्यात काळरूपी मगराने त्या गजेंद्राचा पाय पकडला आणि पाय खेचायला सुरुवात केली. गजेंद्राचा पाय पकडून पाय खेचत आहे आणि स्वतःचा पाय सोडवू पाहत आहे, पण पाय काही सुटेना. खूप प्रयत्न करून देखील पाय ज्या वेळेला सुटत नाहीये त्यावेळेला एक मात्र आधार कोण उरला तर ओम नमो तस्मै एत चिदात्मकम पुरुषाय दिबीजाय परमेशाय धीमहि. ज्या वेळेला आपलं साथ देणारं कोणी नाही राहत ना त्यावेळेला तो भगवंत धावत येतो. एक 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 करत सगळे साथ सोडून निघून गेले. चंद्र इंद्र सूर्य सगळे आकाशात उभे आहे. म्हणताय आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ, आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ. पण यापैकी कोणीही बोलवत नाही, कोणालाही बोलवत नाही, कारण आपुला तो एक देव झालेला आहे. भगवंता व्यतिरिक्त श्रीकृष्णा व्यतिरिक्त आता मला कोणीही नको आणि तेच मला वाचवतील असं म्हणत त्यांनी सरोवरातील सुंदर कमलपुष्प भगवंताकडे केलं आणि भगवंताकडे ते कमलपुष्प करून प्रार्थना केली की प्रभू याचा स्वीकार करा. आणि त्यावेळेला भगवान आले. कसे आले
दोन्ही हात वरती करा, टाळी वाजवा. तुमच्या आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी भगवान अशीच धावत येतील, त्याकरता सुंदर अशा प्रकारे भगवंत आले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. दोन्ही हाताने टाळी वाजवत. हा, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. ये हो विठ्ठले माझे माऊली. ये हो विठ्ठले माझे माऊली. ये हो विठ्ठले माझे माऊली. सुंदर अशा प्रकारे सुमनांना भगवंताकडे करत वाट पाहिला गजेंद्राने सुरुवात केली. भगवान गरुडावरती आरूढ झाले. गरुड राजांना असं वाटायला लागलं, देव मला सोडून कुठे जातच नाही. भगवंताने एक बोट गरुडावरती ठेवलं आणि गरुडाला म्हणे उडा. गरुडाला उडता येईना. खूप पंख फडकवून पाहिले पण काही जमेना. त्यावेळेला लक्षात आलं की अरे, पंख तर माझे पण भरारी घेण्याचं सामर्थ्य ते माझ्या देवाचं आहे. गरुडावरती भगवान आता आरूढ झाले. गरुडाला अहंकार रूपी मगराने पकडलाय. त्या गजेंद्राला काळ रूपी मगराने पकडले. भगवंतानी ते दूर केलं आणि भगवंत सुंदर अशा प्रकारे आले. कसे आले? दोन्ही हात वरती करा, टाळी वाजवा. आलिया गेलिया हाती धाडी निरोप. आलिया गेलिया हाती धाडी निरोप. अन पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माय बाप. माझा माय बाप. ये हो विठ्ठले माझे माऊली. हा हा हा, ये हो विठ्ठले माझे माऊली. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. माझा कैवारी आला. ये हो विठ्ठले माझे. हा हा हा, ये. सगळ्यांनी म्हणा, जो जो म्हणेल त्यांच्यासाठी भगवान असेच धावत येतील. आलिया गेलिया हाती अन पंढरपुरी आहे माझा माया बाप. पंढरपुरी आहे माझा माया बाप. ये हो विठ्ठले माझे माऊली. हा हा, ये हो विठ्ठले माझे माऊली. ये हो विठ्ठले माझे माऊली. माझे माऊली. ये हो विठ्ठले माझे माऊली. हा, ये हो विठ्ठले माझे. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हरी विठ्ठल. 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 विठ्ठल 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 ठाल विठ्ठल ठाल विठ्ठल ठाल विठ्ठल 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 कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेवस्वरम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. की जय. आज की आनंद की जय. यानंतर वर्णन केल्यानुसार ज्यावेळेला भगवान गजेंद्रा करता
हरी अवतार धारण करून येतात आणि गजेंद्राचा उद्धार करतात. गजेंद्राचा उद्धार झाला. पुढे वर्णन केल्यानुसार भगवान समुद्र मंथनाच्या दरम्यान मोहिनी अवतार धारण करतात. आपल्या पाठीवरती मंदनाचल घेतात, त्यावेळेला कुर्म अवतार धारण करतात. सत्यव्रता करता मत्स्य अवतार धारण करतात. एकदा मोठ्या प्रेमाने म्हणा, सगळ्यांनी मिळून म्हणा, कुर्मावतार की, मोहिनी अवतार की, मत्स्य अवतार की. यानंतर या रघुवंश परंपरेमध्ये पुढे चालून राजा अंबरीशाने एकादशी व्रत केलं. त्या एकादशी व्रताचा पुण्य प्रभाव हा की भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न झाले. सगर अंशुमान दिलीप यांनी खूप प्रयत्न केले आपल्या परिवारातलं पातक भस्म करण्याकरता. शेवटी भगीरथ आले. भगीरथाने गंगा मातेला आणलं. गंगा माता आल्या आणि प्रसन्न झाले. यानंतर पुढे वर्णन केल्या जातं की रघुवंशामध्ये अजांचे दशरथांना संतान नाही म्हणून गुरुगृह गयहु तुरत महिपाला चरण लागी करी विनय बिसाला निवेदन केलं की कृपया करून आता तुम्ही आमच्यावरती कृपा करा. गुरुदेवांनी सांगितलं, शृंगी ही वसिष्ठ बोलावा, पुत्र कामसोब यज्ञ करावा. ऋषी शृंगींनी पुत्र याग केला, पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि परिणामतः सुंदर अशा प्रकारे भगवान रामावतार धारण करतात. पण या अगोदर भगवंताने वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षाण मात्रेण चतुष्टिवंत शोकवंत करुणैकवंत कौपीनवंत खलु भाग्यवंत समस्त जगताला सुंदर अशा प्रकारे राजा बलीचं गर्वहरण करून राजा बलीला पाताळामध्ये पाठवून राजा बलीला अभय प्रदान केलं. याकरता भगवान बटू वामन अवतार धारण करतात. बोला बटू वामन अवतार की. भगवान श्रीराम अवतार धारण करून येतात. संपूर्ण महिला आनंदित करतात आणि सगळेजण मिळून म्हणतात, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी उष्ण ही किती थांबला राम जन्मला सखी. भविष्यात ज्यावेळेला कधी राम जन्मोत्सव म्हणजे रामायण कथा, रामचरितमानस कथा ऐकायला मिळेल त्यावेळेला असाच आनंदाने साजरा करूया. चालेल ना अरुण दादा? गोपाल कृष्ण भगवान की, सियावर प्रभू रामचंद्र भगवान की. आणि यानंतर सुंदर अशा प्रकारे रामावतार पूर्ण करत सांगताय, अल्पकाल विद्या सब आई गुरुगृह गयहु पडन रघु. अतिशय सूक्ष्म अतिशय थोडक्यात राम अवतार सांगताय आणि राम अवतार पूर्ण करतात. ते सांगत की आदौ राम तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निरदलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणं. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की. कथितो वंश विस्तार भवतो सोमसूर्य. आता मी सूर्यवंशाचा विस्तार चंद्रवंशाचा विस्तार सांगतो. शुकदेवजी महाराज म्हणतात, काही भूक लागली असेल तर खाऊन ये, तहान लागली असेल तर पाणी पिऊन ये. राजा परीक्षित म्हणतात, भूक पण लागली, तहान पण लागली, फक्त आता कृष्ण कथेची मला कृष्ण कथा सांगा. ही धरती कंटाळून आणि त्रासून कामधेनूचं रूप धारण करून भगवान श्री विष्णूं पुढे जाते आणि सुंदर पुरुष सूक्त गाते. हरिः ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमिग्वं सर्वतः स्फुत्वा तितिष्ठद्वशांगुलम्. यानंतर भगवंतानी सांगितलं की हे मही चिंता करू नको, मी अवतरित होणार. सगळ्यांना तयारी सांगितली करायला. कोणी नर बना, कोणी नारी, कोणी वृक्ष बना, कोणी डारी, कोणी ग्वाल बना, कोणी ग्वाला, कुणी सुंदर अशा बाला. तर सगळ्यांनी गोकुळामध्ये येऊन अवतार घेतला. आता भगवान गोकुळामध्ये येत आहे. भगवान